हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आता मी एवढा बोजा बिस्तारा माझा घेऊन हा मागचा नाही इकडचा जाते सातारा. बघते कशी मला. आणि मी जाते जान्हवी सोबत. तिकडे जाणार आहे आम्ही दोघं. पहिला एक म्हणजे आम्ही दोघं मागून जातात आहे आणि ज्यांच्याकडे आम्ही चाललो ते लोक ऑलरेडी तिकडे गेले. सो मी आणि जानू जातोय साताऱ्याला एकटा. फर्स्ट टाइम. ती माझी बहीण आहे पण मी तिच्यासोबत कधी व्लॉग नाही बनवलं, कारण जेव्हापासून मी व्लॉगिंग चालू केली ती मला भेटलीच नाही, कारण ती जॉबला जाते. आणि त्याच्या पहिला जेव्हा मी व्लॉगिंग नाही करायची तेव्हा आम्ही दोघं रोज भेटायचो, रोज सोबत असायचो आजीकडे. तिने आता मला बोललंय सोनू बघ तू जर 8:5 पर्यंत तिकडे नाही आली तर मी तुला लय मारेन. सो मी आता 8 वाजायच्या पहिल्याच घरातनं निघते, कारण मला माहिती आहे ऑटोवाले मला बघून तरी ऑटो थांबवणार नाही. सो बाय म्हणून हॅपी जर्नी बोल. हॅपी बाय. येते नको येऊ. आता पहिलं तर जाऊन प्रवासाची गोळी घ्यायची आहे, कारण मला माहिती आहे मी किती तोंडातून हगणार आहे पूर्ण साताऱ्याला जाईपर्यंत. कारण आपल्याला गाडी लागते म्हणजे अशी लागत नाही पण भकाभक उलट्या होतात तरी हिंडायचंय. मॅगडी वगैरे मध्ये गेलेली फ्रेंड्स सोबत आणि आता तिथून मी डायरेक्ट निघाली आहे. आता मला ऑटो भेटली आहे आणि मी आता 5 मिनिटात पोहोचेन. मी आता ट्रामा हॉस्पिटलच्या इकडे आहे, त्याच्या बिल्डिंग खाली उभी आहे आता. पण अजून काय जानू आली नाही आणि मी जानूच्या पहिला येऊन उभी आहे इकडे. आपल्याला तिकडे नाही भाग सोडून असं वाटतं भाई पळून चाललोय ट्रेनमधून. ते काजल मला सीन ते मी ह्याच्यावर नाही सांगू शकत, पण मी ते असंच आणलं. काय सांगते चल सूम मध्ये एकदम. आणि वाटतं हिला भेटली आहे, हिला समजलंय कुठून जायचंय. हिनेच लेट केलं ना, हीच पुढे पुढे पळते कुत्री. चला बस स्टॉप. कुठला बस स्टॉप? छोटी गाडी आहे तिथं. छोटी गाडी गाडी मोठी आहे ना त्यांची. तिथं पावायला नाही, मोठी गाडी असणार. मेन रोडला आहे. अरे इथे पळवलं आता तिथे पळवणार आहे ही पोरगी. यार एकदा मला माहिती पण आहे. कालवा चाललाय फक्त. कालवा इकडून फिरतोय तिकडे जातोय, इथे जातोय तिकडे जातोय. काय चाललंय काय आमच्या घरी? कोणता कालव्याशिवाय कोणतं काम होत नाही. ही बघा पेट्रोल पंप आहे. नाही करायचं असे काम नाही येत तर. जे नाही येत ते नाही करायचं. गोळी नाही घेतली मी, उलटीची गोळी नाही घेतली. पिशवी घेतली. तू खरं पिशवी घेतली आहे? अय्या तुला माहिती होतं? मी उलटीची गोळी खाल्ली साली. पण ती 1 तास पहिला खायची असते. हिला लय असतं, हे लय असतं. इथं धूळ उडते, सर्व उडतंय. तू त्याला दिसणार पण नाही, इथे उभी राहायचं दिसशील तरी. एवढा कालवा करून आली बाबा गाडी एकदाची आमची. कोण आहे की नाही जानू? आपला किडनॅप होणार आहे आता. अरे बॅग तर घ्या. मला तर जाऊ द्या मामा.
चल. ₹50 ठेव, ₹100 ठेव, वरचे पैसे. अरे नाही यार, मी गोळी खाल्ली. येऊ मी 25-26 आहे. चव्हाण आहे. चव्हाण. चव्हाण नाही आलेले आहेत, येत आहेत. तुमच्याच आहेत का पण? कुठले? असं सांगा ना, कांबळे इकडे नाव टाकलं. चालेल, ठीक आहे, भेटले. चल ना बाई. 25-26 जाऊन बसा. 25-26 मला तर जसं का भेटणारच आहे. ब्लॉग नाही बंद तिला सांगा जरा कोणीतरी. आणि मला माहित नाही 25-26 शोधायची कशी. कुठं आहे 25 म्हणजे 25 ना. हे भेटली. आईच तर पडली असते मी. जानू भेटली. भाई गरम किती होतंय. ही बघ तिथून हलतच नाही. जानू ना लय हळूहळू असतं तिचं काम सर्व. अबे हे बघ भेटली इकडे. एक महिन्यासाठी जाशील तर जानू काय घेऊन जाशील का? मला वाटतं पुन्हा कबाट घेऊन येशील. चल टाक ना. चल मग काय मदत कर. छोटी बॅग राहू दे खाली. हा हे हात लावू काय? जेवण पण मध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा काढू नाही शकणार आपण. इथेच ठेवूया. बाबा कारण किती दिवसापासून करत होती पॅकिंग? अर्ध्या तासापासून. तिथं 5 मिनिटात केली आहे. मी पण भाई. तुला माहिती आहे? सातारा. हा मग आता का विचारतोय? मला तर काय माहित पण नाही. टाक. अगे जानू असं टाक ना. सरळ टाक. हा जाईन मग. इथून टाक. इथून घुसव. अरे जानू तू टाकतच नाही नीट तर कसं जाईन? एक काम कर. मी मागे जानू आपण दोघं मनालीला कसं जाणार ग एकटे दोघं? कुठे पण असं आपल्या दोघांना एकट्याला जायचं असेल येणारच आहे. बरं जाशील त्याला पण घेऊन जाशील. एक काम कर खालीच ठेव. त्याच्यावर पाय ठेवून बसून राहा. मी घुसते आतमध्ये. थांब. मी शूज तसं पण काढणारच आहे. तू पण शूजच घालते ना हे. आणि आम्हाला लय कंटाळा येतोय कारण गाडी पुढे जातच नाही आणि लय गरम होते. आम्ही कोणत्या गाडीमध्ये माहिती आहे? इथे AC आहे वरती पण ती AC चालू नाही. अरे भाई लास्ट मोमेंट गाडी अशी भेटते. आणि इथून आहे खिडकी. इथून पण नाही. आणि आम्हाला लय गरम आहे तरी हिला हा स्कार्फ थोबड्याला बांधायचा आहे. हो ना. तिला बघून मला गरम आहे. मला लगेच फोडी आली. सकाळपर्यंत नव्हती. आत्ता आली आहे ही. आईच्या पहिला पण व्हिडिओमध्ये नव्हती. हिचं ना जरा पण शांतता नाही या बाईला. नुसतं फोन पडेल. शांत बस. हळू बोल. माणसं बघते. हिला एकदम टिपिकल बाई. मध्ये एवढी गोरी दिसेल मी आणि अशी समोर तर मी अजिबात गोरी नाही. हिची किरकिरी बाई. आता आम्ही खायला थांबलोय. चप्पल काढते माझ्यासाठी कारण मी शूज घालून आली आहे. कपडे पण माझ्यासाठी अर्धे हिनेच आणले ना. हो खालून आम्ही जरा घरातून आणलेले डब्बे खायला. मी ना दुसऱ्यांच्या टेबलमधनं जेवण बघून ऑर्डर करते.
ह्यांच्या हे जे हे लोक खात आहेत ना अंडा मसाला, हे जान्हवी, माझा आवाज पण येत नसेल. इथे सर्वांनी ऑर्डर करून जेवत आहेत आणि आम्ही बघा हे जान्हवी मग ते पेप्सी ऑर्डर करू तेव्हा. हे ठेव सर त्याच्यात ठेव. चल अरे फेकूया ना आपण इथे. काय अरे तिकडे मला फेकून दे ना. आता ते ज्यूस वगैरे मी हातात पकडते. चल मी कधीच खात नाही पण मी आता खायला लागले कारण मला माहिती आहे मी उलटीची गोळी खाल्ली आहे आणि हिचं कामच नाही संपत. ही काय ना काय करतच असते पूर्ण. मी आता माहीत नाही कधी येणार आहे मुंबईला, कधी येणार आहे मला माहीत नाही, पण जेवढे पण ब्लॉग्स येणार ना त्यामध्ये बघा ही काय ना काय आपली करतच असेल. जेव्हापासून ब्लॉग स्टार्ट केला ना मी काही ना काय करतच आहे. आता इथे 2 पोरं आलेली, ताई 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 ब्लॉग बघतो आणि असं करून गेला. असं आहे बा, असं करून क्यूट क्यूट तिकडून बोलवत होते अरे ओय ताई आणि जान्हवीमध्ये नको नको चल चल ती मला घेऊन आली तर बसच्या इथे आले मग त्याला नाही काय द्या. ते लहान पोरगे पुढेच बसते. जाशील ना राईटला सगळं तिकडे स्टँड आहे असं बोलला तरी मग आम्हाला इकडे उतरवलं रोडवर आणि गेला सरळ. हां तुला पण पाठवलेलं आहे लोकेशन. एवढी कंबर दुखते ना आता असं वाकडं तिकडं बसून आणि एवढी थंडी वाजायला लागली मध्येच. मी खिडकीच बंद करून टाकली आणि मुंबईमध्ये होतो तेव्हा तर मी खिडकी खोलत होती, अजून खोलत होती, घाम एवढा येत होता. नंतर तर भाई कापत होती मी अशी थंडीने, पण माझी झोप झाली थोडीशी. जा ना घुसना भाई. वन कर ना काय कशाला पार्किंग. अरे काय कळणार आहे. अरे पागल मस्त येणार. मॅडम हे चल मेमरी फुल आहे ऑलरेडी तुझी. फोर्ट आहे साताऱ्यातला. महाराजांची म्हणजे आधीच्या महाराजांची एकेकाळची राजधानी होती. जिंके नाव मला पण नाही माहिती, पण असं न जिंकता येणार आधी तिथे साईला मी होतो. तर आम्ही असं शोधून काढलं. एक प्लेस एवढं भारी होता ना भाई, एकदम डेंजर होतं. हिडन होतं ते, हिडन प्लेस होतं. आणि तिकडे बिबटे वगैरे पण आहेत.
तो नंतर बोलला साहिल की इकडे बिबट्या पण आहेत, तेव्हा आम्ही तिकडून म्हणजे निघालो. तेव्हा खूप भारी होता, खूप भारी प्लेस होता तो. हे बस सोनू, या राईट साईडला आहे ना, इथे कास पठाराचा रोड आहे आणि इथे आपलं इथं हे टनल सुटतं. हा टनल. हा एकच बायपास होता, म्हणजे जेव्हा एक्सप्रेस वे होता ना तेव्हा इथूनच रूट जायचा, म्हणजे हे जायला साऊथ साईडला जायचं. इथे राईटला गेलो ना त्याच्या बहिणीचं गाव येतं आणि लेफ्टला गेलं ना म्हणजे मम्मीचं आणि पप्पाचं गाव असं. हो, रस्ते मस्त आहेत. लहान होतो ना तेव्हा आम्ही जेव्हा राईट मारायचो पाणी ना पाणी दगड दिसतात, दगड इथपर्यंत पाणी असतं. दगड दिसतात राईट साईडची छोटी छोटी, इथपर्यंत पाणी असतात. म्हणजे हे जे झाड आहेत ना इथपर्यंत पाणी येतं वरती. बापरे, आशू कसं चालत एवढ्या गाडी आणि आता खूप हे म्हणजे पाणी खूप कमी खाली गेलं, खूप पाणी सगळं यूज झालं आता. ऑलमोस्ट पाणी संपलंय. मे किती आला? मे 15 आहे ना? 20 आहे? 18, 19. मग आता अजून महिनाभर काय पाऊस नाही, तोपर्यंत हे पाणी पूर्ण. मी पण सोडले ना आता, हे निघून गेले. किती शांती आहे इथे. आणि हे वॉल आणि पहिलं तर भाई बिबट्या काय नाही, आपण बाहेरच झोपायचं माहिती लहानपणी. या डोंगरामध्ये पण बिबटे. इथं तर भाई 250-300 किलोचा डुक्कर होता एकदा. लय मोठं डुक्कर. डुक्कर माहिती आहे सोनू, आपले मुंबईतले नाहीत, हे रानटी डुक्कर असतात, त्यांना इकडे असे सोळे असतात, म्हणजे ते मारतात आणि खातात पण ते. म्हणजे लोक खातात, म्हणजे लाईक ह्युमन्स खातात ते डुक्कर. ते आपले मुंबईतले नाहीत, इथले सर म्हणजे सिटी मधले सारखे नाही. खूप हेल्दी आहे. हे रानटी डुक्कर वेगळे, त्यांची जात वेगळी असते. माणसं खातात आणि खूप मोठे म्हणजे बफेलो सारखे असतात. बफेलो एवढे असतात मोठे. बापरे, या जंगलामध्ये खूप आहेत. बापरे, हे रस्ते तर बापरे कसे आहेत. मी जस्ट आता उठले आणि आता मी खाली जाते आणि रेडी झाले. जान्हवीचा स्टॉप घातलाय मी आणि झोप तर अजून येते पण एवढी नाही येते, लगेच उठायला झालं. आणि बघू आता आम्ही पुढे काय काय करणार आहे. इथपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.